नेमकं मी स्वतःच आता हरवून गेलेली. मला भरत आणि निधी कुठेच दिसत नाहीये. इथे फोन सुद्धा लागत नाहीये रे. हाय, कसे आहात सगळे? मजेत असाल, तब्येत ठणठणीत असेल अशी मी आशा करते आणि पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलवर अगदी मनापासून स्वागत करते आहे. आपल्या भारताचा 77वा प्रजासत्ताक दिन होता आणि त्याच निमित्ताने शाळेत प्रोग्राम होता. म्हणजे प्रत्येक शाळेमध्ये असे प्रोग्राम होत असतात, प्रजासत्ताक दिन म्हणा किंवा स्वातंत्र्य दिन म्हणा. तर त्याच निमित्ताने हा छोटासा प्रोग्राम होता स्कूलमध्ये आणि निधीचा परफॉर्मन्स होता. म्हणून म्हटलं की चला तुमच्याबरोबर एक छोटीशी क्लिप सादर करूया. आजचा व्हिडिओ हा मोटिवेशनल थोडा कमी असेल, पण जो रुटीन व्लॉग आहे ना तो असेल. कारण आजच्या व्हिडिओमध्ये थोडंसं प्रजासत्ताक दिनाच्या क्लिप मी शेअर केलेल्याच आहेत आणि पुढे मग गावाकडच्या जत्रेत गेलेली आहे ती आहे. सो व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल ना तर आठवणीने चॅनल सबस्क्राईब करा. त्याच्यासाठी पैसे लागत नाही, कंजूसी करू नका. तर ही आहे खानदेशातल्या अठरावल गावाची जत्रा. यावलपासनं 3 किलोमीटर अंतरावर हे अठरावल आहे. मुंजोबाची जत्रा असते आणि जागृत देवस्थान मानलं जातं, त्यामुळे भरपूर गर्दी असते. सोमवारी माघ महिन्यातला सोमवार आणि शनिवार असे 2 का 3 सोमवार आणि शनिवार एवढे मिळून गर्दी असते. प्रचंड गर्दी असते. सोमवारी आम्ही नेमके गेलो, सुट्टी होती, 11 नंतर आम्ही गेलो आणि 1:30-2 वाजता पोहोचलो तिथे जळगाववरनं. भयानक गर्दी होती आणि खरंच आता गावाकडच्या जत्रेत आल्याची मला पहिल्यांदा फिलिंग आली. अशी जत्रा मी पहिल्यांदाच बघत होती. भयानक तुफान गर्दी होती. गाडी आम्ही 1-1.5 किलोमीटर दूर लावली मंदिरापासून आणि तिथून मंदिरापर्यंत पायी गेलो आणि इतके जाम थकलो होतो आणि ते ऊनसुद्धा म्हणजे थंडावा असूनही इतक्या घामाच्या धारा लागत होत्या की नकोसं वाटलं. पण गावाकडची जत्रा होती त्यामुळे बघायची पण होती, कारण एवढी भरगच्च जत्रा मी फर्स्ट टाईम बघत होती. निधीला पण दाखवायची होती मला की कशी असते जत्रा. त्याच्यानंतर ना इकडच्या जत्रेमध्ये ही जी रेवडी असते ना ती खूप जास्त फेमस आहे. इकडची रेवडी साखरेचा गोळा असतो एक प्रकारचा, त्याच्यावर थोडीफार तीळ लावलेली असते. तर याची दुकानं तुम्हाला या ठिकाणी जास्त बघायला मिळतील आणि खूप सारे दुकानं होते. म्हणजे खूप सारे प्रत्येक गोष्ट इथे मिळेल गावाकडची तुम्हाला जी हवी असेल ना. गावाकडचे लोक, गावाकडची जी काही शेव फरसाण वगैरे असताना घरी बनवलेले या पद्धतीच्या गाठी शेव वगैरे हे सगळं इथे मिळेल. प्लस इथे गरमागरम कचोरी जी असते ना यात्रेतली ती छान लागते, पण मी नाही घेतली कारण की धूळ आणि त्याच्याने मला शिंका यायला लागली. ॲक्च्युली मला सफोकेशन सहन नाही होत बॉडीला, तर त्रास होत होता म्हणून मी फक्त पाणीपुरी खाल्ली आणि रगडा खाल्ला होता. त्याच्यानंतर असे स्टॉल लावलेले असतात आणि तिथेच मंडप वगैरे टाकलेले असतात, तिथे लोक बसतात. आणि हे मंदिर आहे, तर मंदिरात बघा तिथून इथपर्यंत अशी एवढी मोठी रांग होती, म्हणजे 2-2 तास दर्शनासाठी लागत होते लगभग. त्यामुळे ठरवलं की आपण लांबूनच दर्शन घ्यायचं, कारण निधी एवढ्या वेळ थांबली नसती. गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होत होती लांबूनच पाहिलं तर, त्यामुळे आम्ही रिस्क नाही घेतली, लांबून दर्शन घेतलं. आणि हे फक्त 100ला 4 होते, जे की दिवाळीमध्ये खूप महाग होऊन जातात. लहानपणी जेवढा हट्ट करून ह्या आकाश पाळण्यात मी बसलेली आहे ना, पण आता व्हिडिओज वगैरे बघून मनात इतकी भीती बसलेली आहे की ते तुटल्याचं ते डोळ्यासमोर येतं, त्याच्यामुळे नकोच वाटतं. पण लोक भयानक गर्दी करत होते. इथे पण खूप नंबर लागलेले होते आणि निधीचा हट्ट होता आकाश पाळण्यात बसायचा, पण मग गर्दीमुळे मी नाही सांगितलं. आणि त्यात बसणार कोण, मला तर बसायची अजिबात इच्छा नव्हती, त्यामुळे तिला लांबूनच दाखवलं. बोटिंग वगैरे सुद्धा तिथे होती. नेमकं मी स्वतःच आता हरवून गेलेली. मला भरत आणि निधी कुठेच दिसत नाहीये. इथे फोन सुद्धा लागत नाहीये, रेंज नाहीये, तर काय करावं सुचत नाहीये. कसं शोधावं आता. दिसले. आहो निधी आहो, इकडे. अरे मी हरवली, मला फोन लावते लागत पण नाही. मीच घाबरली डायरेक्ट की काय करावं आता.
हे मेहंदी काढायच्या नादात म्हणजे हा ठसा उमटवायच्या नादातच मी हरवलेली होती. हे दुकान मी शोधलं आणि मी तिथेच पाहत राहिली आणि हे पुढे निघून गेले. असं झालं. असो, एकमेकांना सापडल्यानंतर आम्ही आलो इकडे आणि पुन्हा मग हे ठसे उमटवून घेतले. मी व्हिडिओज बघितले तर तेव्हा मला असं खरंच वाटायचं की काश मला हे कधी उमटवायला मिळेल आणि हे उमटल्यानंतर कसं दिसेल. मग ते दिसलं. मी मागचा पुढचा काहीच विचार नाही केला. ते पाणी वगैरे तुम्ही पण इग्नोर केलं, मी इग्नोर केलं आणि मी ठसे उमटवून घेतले. त्याच्यानंतर ना इथे असा हा टॅटूसुद्धा काढून मिळतो, परमनंट किंवा टेम्पररी. पण हा ॲक्च्युली हायजीन मेंटेन नसतो, रिस्की असतो. सुई वगैरे ते लोक चेंज करत नाही, त्यामुळे न काढणंच बेटर आहे. मी फक्त जस्ट दाखवलं, पण काढलेला वगैरे नाही, कारण ऑलरेडी मी नाशिकमधनं टॅटू काढून घेतला आहे माझ्या हातावर. त्याच्यानंतर ते छोटे छोटे खेळणे खूप छान होते, पण मला नको वाटले घ्यायला, कारण आवरावे मलाच लागतात त्यानंतर. तर 10 रुपयाला हर एक गोष्ट, 20 रुपयाला गोष्ट, म्हणजे हर एक वस्तू, हर एक माल असं ते म्हणतात ना. चप्पल फक्त 150 रुपयात होती वेगवेगळ्या प्रकारचं. खूप छान होतं बघ त्या मानाने, पण मला घ्यावंसं काहीच वाटत नव्हतं, कारण ऑनलाईनची इतकी सवय झालेली आहे की याच्यापेक्षा बेस्ट व्हरायटी नेहमी ऑनलाईनमध्ये मिळते. त्याच्यामुळे हे सगळं ना नको वाटतं की नको आपण ऑनलाईन घेऊन टाकू असं होतं. पण तिथे मला हा फरचा रुमाल खूप जास्त आवडला आणि खूप स्वस्त होता. म्हणजे फक्त काहीतरी 80 रुपीजला हा फरचा रुमाल होता आणि ही कॅप निधीची 100 रुपीजला. असं म्हणजे आम्ही दोघं घेतले आणि मला कन्फ्युजन होतं कुठला कलर घ्यावा. सो मी ग्रे आणि रेडमध्ये कन्फ्यूज होती. त्याच्यानंतर पुढे आलो आणि ही बॅग टिफिनसाठी छान वाटली. मला ती कापडाची असल्यामुळे नको वास करते ती. आणि अशा डॉल ऑलरेडी आम्ही घेतलेल्या होत्या. मागच्या वर्षी घेतली ना निधूसाठी. दादा कितीला आहे दादा? 100ला 4. काही गोष्टी असतात ज्या जत्रेतल्या छान मिळतात, म्हणजे जत्रेमध्येच त्या मिळतात. मी पण लहानपणी रथ उत्सव वगैरे बघायला जायची ना जळगावचा, तर तेव्हा असे हे जे बॉल होते ना, आता याला निधी यो म्हणत होती, आम्ही तर रबराचा बॉलच म्हणायचो. काहीतरी 1 किंवा 2 रुपयाला तो मिळायचा, आम्ही लहान होतो तेव्हा. आता हा बॉल मी 20 रुपयाला घेतला आणि छान म्हणजे ना मला तो जसे जत्रेत एंटर झालो तर तेव्हाच आम्हाला घ्यायचं होतं. निधीलाही आम्ही सांगून ठेवलेलं ते की हा बॉल तुझ्यासाठी घ्यायचा आहे. तो बॉल घेतला आधी आणि मलाच कितीतरी वेळ असं वाटलं होतं की खेळून घ्यावं, म्हणजे पुन्हा आपण छान ते एन्जॉय करत राहावं. आणि छान आहे एक प्रकारे बघितलं तर, कॉन्सन्ट्रेशन वाढवतो हा बॉल लहान मुलांचा. त्याच्यानंतर हा भोपू पण घेतला. ह्या जत्रेमध्ये जर तुम्हाला काही घ्यायचं असेल ना, तर ते असतं हे लोखंडाची भांडी. एक से बडकर एक भांडी होते. खूप साऱ्या मोठमोठ्या कढई होत्या. त्यानंतर हे स्टँड होते, हत्यार होते, विळा होता, हातोडी होते, लोखंडाचे सरोटे होते, सांडशी असते, खलबत्ता, ते माप मोजायचं असताना शेर, पावशर, आतपाव, छटाक, झारे होते. त्याच्यानंतर वडे वगैरे झाडण्यासाठीचं हे सगळं या जत्रेमध्ये मिळतं. कितीला आहे? हे घ्या, 2 घ्यायचेत मला 20 रुपयात. नोटा नाही आहेत ना, मग तुम्हाला म्हणून तो विचारलं फोनवर होईल का, फोनवर नाही म्हणता. मागे ते दादा 100ला 4 म्हणत होते आणि या आजींकडे ते 10-10 रुपयाला एक होतं, म्हणून मग मी चान्स सोडला नाही आणि निवडून असे 2-3 काढले आणि म्हटलं की चला कामात येतं, कारण ऑनलाईन जरी घ्यायचं म्हटलं तरी ते 125 रुपयाच्या आसपास 4 मिळतात आणि तिकडे पण महाग होतं, म्हणून म्हटलं की चला घेऊन टाकूया. कधी ना कधी हे कामात येतं, जेव्हा घर सजवायची वेळ येते किंवा फेस्टिवल आलं ना किंवा गेस्ट येणार असले ना, तेव्हा हे जे पॉट असतात ना आर्टिफिशियल, ते खूप जास्त कामी येतात. आणि बघा आता निघायची वेळ झाली तरीसुद्धा गर्दी कमी होत नव्हती, उलट संध्याकाळी जास्त गर्दी होते दर्शनाची. आम्ही तरी दुपारी गेलेलो होतो. छोटे वाले बर्तन 100 रुपये 100 रुपये 100 रुपये, हर एक माल 100 रुपये 100 रुपये 100 रुपये, इंडक्शन के बर्तन 100 रुपये 100 रुपये 100 रुपये. ह्या दुकानावर सगळं काही 100 रुपयाला होतं. आपल्या लेडीजला असं काही स्वस्तात मस्त दिसलं नाही की आपण चान्स सोडतच नसतो. तसंच तिथे गर्दी दिसली, मीही गेली हुडकायला, पण हातात घेतल्यानंतर बघितलं की क्वालिटीच नव्हती. 100 रुपयासारखीच क्वालिटी होती, भाजी करपलीच असती कढईमध्ये, म्हणून म्हटलं जाऊ दे. त्याच्यानंतर मी जसं आधी सांगितलं की लोखंडाच्या कढई असतात ना, लोखंडाचे चुले वगैरे पण असतात. छोट्यापासून मोठ्यापर्यंत हे लोखंडाचे चूल मिळतात. आपल्या शहरी भागात हे मिळत नाही लवकर, पण गावाकडे
गावाकडे ना हे चूल मिळून जातात. ह्या चुल्याची आठवण पाणी तापवायला नाही तर चुल्यावरचं जेवण खायला ना खूप छान वाटतं. आता ते विटांचे वगैरे चुले खूप कमी बनवतात, पण हे जे पत्र्याचे असतात ना तर ते चुले कुठेही आपण कॅरी करू शकतो. ह्या फ्रेम्स होत्या. मला श्रीकृष्ण आणि राधाकृष्णाची जी फ्रेम होती ना ती मला प्रचंड आवडत होती. खूप अट्रॅक्टिव्ह होती आणि नजरच हटत नव्हती 2-3 ठिकाणी बघितले तर. घातलं बरोबर घातलं. बघ हां गावाकडची जत्रा आणि हा भोपू हॉर्न ह्याचं समीकरण जर तुम्ही बघितलं नसेल ना तर इकडच्या जत्रेमध्ये बघायला मिळतं. ह्या भोपू हॉर्नशिवाय ही जत्रा अपूर्णच असते. 2 ते 3 तास चालून थकलो होतो म्हणून बाहेर निघालो. नंतर मी काहीच शूट नाही केलं, पण बाहेर येऊन पाहिलं तर गाडी पडली होती आणि असं काहीसं नुकसान गाडीचं झालं होतं. म्हणजे लाईटच फुटून गेलेला होता. तो रिपेअर केला आणि त्याच्यानंतर आम्ही भुसावळच्या मनुमाता भरितपुरी सेंटरमध्ये आलो. तर इथे मोटिवेशनल असं सांगायचं झालं की बचत गटाच्या ह्या महिला ज्या आहेत, शैला वागुळदे म्हणून ह्या ज्या मावशी बसल्या आहेत ना समोर, त्या हे मनुमाता भरित सेंटर चालवतात. मी मागे भुसावळला होती 1 वर्ष, तेव्हा इथे बऱ्याचदा आलेली होती. अगदी स्वस्तात मस्त जेवण मिळतं आणि विशेष घरगुती आहे. शेंगदाण्याच्या तेलात बनवलेलं असतं. म्हणजे बाहेरचं जर तुम्हाला खायचं असेल ना तर पौष्टिकच काहीतरी खा. आणि यांची पूर्ण फॅमिली इथे राबते. हे त्यांचं घर आहे. फॅमिलीतले माणसं बायका सगळे मिळून इथे जेवण बनवतात. भरीतपुरी, कढी, खिचडी, पाटोडीची भाजी, शेवभाजी, ठेचा, कळण्याची भाकरी, कळण्याची पुरी, पोळी, असं खूप सारं, शेवभाजी, डाळ, गंडोरी, असे विविध तुम्हाला खानदेशी आयटम इथे खायला मिळतील. आणि चवसुद्धा 1 नंबर असते. घरगुती असते विशेष म्हणाल तर. आणि याचा त्रास बीस वगैरे काहीच होत नाही. इथे सकाळ संध्याकाळ रोज आरती होते. भलं मोठं असं बसण्यासाठी जागा वगैरे छान आहे. मोकळ्या हवेत तुम्ही कधीही जा. गरमागरम पुरी भरीत जेवण तुम्हाला मिळेलच. नक्की ट्राय करा जेव्हा भुसावळला जाल तेव्हा. त्याच्यानंतर आम्ही निघालो आणि रस्ते भयान शांत होते. अशा शांत रस्त्यावरनं जाताना ना खूप छान वाटतं. आणि कधीतरी ना असं रिलॅक्स कुठेतरी लांब गेलं पाहिजे. आज जत्रेमध्ये प्रचंड हाल झाले होते, कारण कधी अशा जत्रेत मी गेलेली नव्हती लहानपणापासून. रथ उत्सव वगैरे त्याच्यामध्ये आम्ही अर्धा तासासाठी जायचो, पण इथे आम्ही तब्बल 2-3 तास फिरलो. त्याच्यामुळे खूप पाय दुखत होते आणि थोडंसं ते सफोकेशन, धूळ वगैरे त्याच्याने शिंका देऊन डोकं पण दुखायला लागलं होतं. पण जेवण वगैरे केलं आणि थोडं बरं वाटलं. त्याच्यानंतर घरी आलो. नको, वादळ पण सुटलंय. चल आता ही दुसऱ्या दिवसाची क्लिप अटॅच करते आहे. तुमच्याकडे पाऊस पडला की नाही ते मला सांगा. 27 जानेवारीला जळगावमध्ये गारांसहित पाऊस झाला. तर मला गार काही बघायला मिळाली नाही, पण आईचा फोन आला होता की अगं छोटे छोटे बर्फाच्या तुकड्यांचा पाऊस पडलेला आहे, तुझ्याकडे आला का? कारण मी झोपली होती. तर मी नंतर थोडासाच पाऊस बघितलेला आहे. तर तुमच्याकडे गारा पडल्या की नाही ते मला नक्की सांगा. आजचा व्हिडिओ इथेच संपवते आहे. आशा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.